नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहीराची साहित्य चर्चा जी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 7वा भाग. अर्धी रात्र झाली होती. काळोख मी म्हणत होता. त्यानं ती झोपडपट्टी गिळून टाकली होती. सर्वत्र निशब्दता नांदत होती आणि भेसूर वातावरण थैमान घालीत होतं. माणसं आपल्या खोपटात निश्चित पडली होती. ती झोपली होती. काही लोक अंगणात पडून बरळत होते, तर काही घोरत होते. दिलीपच्या खोपटात मंद दिवा जळत होता. एका खाट्यावर रोहिणी शांत झोपली होती. तिची छाती दमदार गतीनं वर खाली होत होती. ती वर आली की अधिकच भरदार नीट टचटचित वाटत होती. एका कोपऱ्यात दिलीप आणि दुसऱ्या कोपऱ्यात ज्ञान पडले होते. त्यांना मुळीच झोप लागत नव्हती. रोहिणी आल्यापासून आज 1 महिना त्या दोघांची झोप हराम झाली होती. त्यांनी एकमेकावर पाळत ठेवली होती. एका हाडकासाठी गुरगुरणाऱ्या 2 कुत्र्यांप्रमाणे त्यांची मनं भडकली होती. त्या दोघांनाही रोहिणीवर दरोडा घालायचा होता. त्यासाठी ते वेडावले होते. संधीची वाट पाहत होते. परंतु त्यांना ती सवड मिळत नव्हती. म्हणजे ते दोघे एकमेकाला ती सवड मिळू देत नव्हते. उशाला खुला चाकू ठेवून उंदराकडे मांजरानं पाहत बसावं तसं ते रोहिणीकडे पाहत गप्प पडत होते आणि मनातल्या मनात कळत होते. आजही ते त्या संधीसाठी पडले होते आणि हळूच एक दुसऱ्याचा कानोसा घेत होता. दिलीपचा कधी डोळा लागतो याचा ज्ञान विचार करत होता, तर ज्ञानचं घोरणं ऐकण्यासाठी दिलीपने कान टवकारले होते. परंतु ते झोपत नव्हते. त्या दोघांनी रोहिणीला मुंबईत आणली होती आणि 4 दिवसात तिला एक्स्ट्रा म्हणून काम मिळालं होतं. तर तरी देखना चेहरा, मन धुंद करणारा तरुण ओतीव बांधा, हसरा आणि भोळा स्वभाव यामुळे सर्वच तिला चुचकारीत होते. आणि रोज कोणतं ना कोणतं काम तिला मिळत होतं आणि रोज तिला पैसेही भरपूर मिळत होते. ती आता जुनी रोहिणी राहिली नव्हती. तिचे संपूर्ण आधुनिकीकरण झालं होतं. तिच्या अंगावरची नायलॉनची पातळ झगमगत होती. डोळ्यात काजळ, ओठांना लिपस्टिक, नखांना रंग आणि भरपूर केसांची वेणी यामुळे ती आगळी भासत होती. तिच्या मूळचा डौलदार चालीचा आता उन्मादक धार चढली होती. त्यामुळे एक नवीन पाखरू म्हणून सर्वच लोक तिला पाहताच बावरत होते. डायरेक्टर, कॅमेरामन, मेकअपमन अशा अनेकांचे जीव तिच्यासाठी चडपडत होते. परंतु तिला पाहताच पाहणाऱ्यांच्या डोळ्यापुढे दिलीप आणि ज्ञान यांचे चाकू तळपत होते. रात्रीचे 2 वाजले होते. रात्र अधिकच भेसूर झाली होती. दिलीप आणि ज्ञान यांची मनस्थिती अधिकच असहाय्य होऊन अंतरुणात चरफडू लागले. ज्ञान उठला आणि चिडक्या स्वरात म्हणाला, दिलीप, आता या दिव्याची काय गरज आहे? मला तर मुळीच झोप लागत नाही. मी कुठं काय म्हणतोय? दिवा घालव ना. दिलीपला तेच हवं होतं. मलाही झोप लागत नाही. ज्ञाननं दिवा मालवला तसा झोपडीत अंधार पडला. त्या काळोखाने ते दोघे संतुष्ट झाले. आता आपली इच्छा तृप्त होणार असं त्यांना वाटू लागलं. तो रोहिणी निश्चल पडली होती. त्या क्षणी कौमार्याचा भंग करायला ते 2 सैतान धडपडत आहेत याची तिला मुळीच जाणीव नव्हती. तिचे निश्वास निर्भयपणे ये जा करीत होते. ज्ञानला राहावलं नाही. तो मनात जळू लागला. त्यानं दिलीपचा कानोसा घेतला. तो शांत पडला आहे याची खात्री होताच ज्ञान अगतिक झाला. त्यानं गरकन रोहिणीच्या खाट्याकडे अंधारात रोखून पाहिलं आणि तो हळूच उठला. त्यानं चाकू घेतला आणि एक पाऊल टाकत मांजराच्या चालीनं तिच्याकडे चालू लागला. ज्ञान, दिलीपचा आवाज घुमला. काय? ज्ञान गपकन थांबला. कुठं निघालास? कुठं नाही. दिवा लावतो. ज्ञान उतरला.
दिवा लाव, पण सुरुंगाला बत्ती लावू नको. दिलीप तीक्ष्ण सुरात म्हणाला, ज्ञान दगा ना किसी का सगा, हे लक्षात ठेव आणि माझ्याशी दगलबाजी करू नको. ज्ञान काहीच बोलला नाही. तो दिवा लावून पुन्हा आपल्या अंथरुणावर पडला. सकाळी रोहिणी उठली. तिने चूल पेटवून चहा केला आणि आंघोळ करून आपले ओले केस झटकीत दारात उभी राहिली. तेव्हा तिची नजर समोरच्या झोपडीत राहणाऱ्या राजाला पाहत होती. तो राजा तरुण आणि देखणा होता, तसाच त्याचा स्वभावही मनमिळावू आणि असरा होता. तो 6वी पर्यंत इंग्रजी शिकून आता एका डॉक्टरकडे कंपाऊंडरचे काम करत होता. रोहिणी ज्या दिवशी त्या झोपडीत आली त्यानंतर 4 दिवसात तिची आणि राजाची ओळख झाली होती. सुरुवातीला ती त्याच्याशी उघड उघड बोलत होती, हसत होती. तो तिला आवडत होता. बाहेर राजा बोलला की ती घरात वावरत होती आणि ती रोहिणीची मनस्थिती ज्ञानला समजली होती. तो पापण्या पडून तिच्या सर्व अवस्था पाहत होता. एके दिवशी रोहिणी राजाकडे पाहून गालात गोड हसली आणि म्हणाली, काय डॉक्टर, कुठे निघालात? दवाखान्यात, राजा हसत उतरला. तेव्हा ज्ञान घरात होता. त्याने ते बोलणं ऐकलं आणि ते हसणं पाहून तो भयंकर संतापला, अस्वस्थ झाला आणि चटकन आपला चाकू घेऊन राजाच्या मागोमाग गेला. त्याला रस्त्यात अडवून मुठीत चाकू घेऊन म्हणाला, राजा, तुम्हाला ओळखलं नाहीस. आम्ही 6 वर्ष तुरुंग भोगलेले आहे. तेव्हा आमच्या विरुद्ध वागून तू मरू नको आणि आम्हाला गुन्हा तुरुंगात पाठवू नका. परंतु मी काय गुन्हा केला आहे का? राजाने घाबरून विचारलं. गुन्हा अजून केला नाहीस, परंतु तू त्या मार्गाने जात आहेस. ज्ञान नजर रोखून म्हणाला, आजपासून तू रोहिणीला विष समज. ते विष तुला ठार मारील अशी कल्पना कर आणि तिच्यापासून दूर राहा. हे पहा ज्ञान, मी गरीब माणूस आहे. मी तुमच्याशी कधीच गैर वागणार नाही. राजा हात जोडून म्हणाला, मी रोहिणीशी निर्विकार हेतूनच बोलत होतो. आता मी कधीही तिच्याशी बोलणार नाही. ठीक आहे, आता बोलल्याप्रमाणे वाग, त्यातच तुझे हित आहे. असं म्हणून ज्ञानने त्याची वाट सोडली आणि तसाच तो रोहिणीकडे गेला आणि तिला समोर उभं करून करड्या आवाजात म्हणाला, जपून वर्तन कर, बावचळून जाऊ नको. रोहिणी, परिणाम फार वाईट होतील. तू कुणाच्या नादी लागू नको. राजाशी पुन्हा बोलू नको. तुला कुणीतरी फेतवील त्याचं ऐकू नको, नाहीतर ठार होशील. आम्ही दोघं आहोत. मी तुझं सुंदर नाक कापून तुरुंगात जाईन आणि दिलीप मागे राहील. मी तुरुंग भोगून परत येईन, परंतु तुझं नाक परत येणार नाही. उलट तू सडून कुजून मरशील, या माझ्या म्हणण्याचा विचार कर. ते ज्ञानचं बोलणं ऐकून रोहिणी भयभीत झाली. तिला कापरं भरलं. ती हात जोडून हुंकी देत म्हणाली, मला मारू नका. मी पाया पडते. मी कुठे जाणार नाही, कुणाचं ऐकणार नाही. तुम्ही मला सांगाल ते मी ऐकन. तेव्हा ज्ञान शांत झाला. परंतु रोहिणीच्या आत्म्याला आग लागली होती. ती मनात कडत होती. आपण संकटात आहोत असं तिला वाटत होतं आणि तिला ज्ञानची किळस येत होती आणि दिवसेंदिवस ती अधिकच बेडर होत होती. थोड्या वेळानं राजा दारात आला. तशी त्याला पाहून रोहिणी गालात हसली आणि पाठीवर विपुल केसाला हिसडा देऊन घरकन फिरून घरात गेली. ज्ञान आणि दिलीप चहा पिऊन तयार झाले होते. ते एकमेकाशी मुळीच बोलत नव्हते. ते मनातल्या मनात धुमसत होते. रोहिणीनं परिस्थिती हेरली. पातळ बदलले, केस नीटनेटके बांधले आणि रोजचे थाट करून तयार झाली. आणि मग ती तिघं एका स्टुडिओत गेली. तिथं रोहिणीला काम मिळालं. ती आपल्या कामावर रुजू झाली. म्हणजे सरळ जाऊन मेकअप मन पुढे बसली आणि दिलीप ज्ञान एका झाडाखाली एकमेकासमोर बसले. आज त्या दोघांना रोहिणीच्या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लावायचा होता. दिलीप विचार करून शांतपणे पण गंभीर स्वरूपात म्हणाला, ज्ञान, रात्री दिवा विझून तू रोहिणीकडे कशाला जात होतास? तुला समजत नाही का? ज्ञान उत्तरला, मला समजतं म्हणूनच तुला विचारतो की रोहिणीविषयी तुझा काय विचार आहे? दिलीपनं प्रश्न केला.
तिला मी आणली आहे, मी तिचा भरपूर उपभोग घ्यावा. तिनं निवांत झोपायचं आणि मी का रात्रभर तडफडायचं का? तिला तिचा उपभोग घ्यावा असं वाटतो आणि माझं काय? दिलीप म्हणाला. मी काय करायचं? मलाही वाटतं की आपणही तिच्या जवानीचा भरपूर उपयोग घ्यावा. मग मग काय, तूही तिचा उपभोग घे, मजा कर, ज्ञान म्हणाला. माझा मुळीच विरोध नाही. मूर्ख आहेस तू ज्ञान, दिलीप मध्येच ओरडून म्हणाला. आपण तिला पैसे मिळवण्यासाठी आणले आहे, पागल होऊ नको. हा हैवानपणा आहे. अरे, आपण दोघांनी तिच्याशी कुकर्म केलं आणि पोट वाढलं तर त्या मुलाचा बाप कोण, तू का मी? आणि त्याचा पाळणा कोणी हलवायचा? त्या मुलांना बाप म्हणून कोणाला हाक मारायची, मला का तुला? सांग. दिलीपनं सांग या शब्दावर जोर दिला आणि ज्ञान गोंधळला. परंतु मग रोहिणी कोणाची, मला काहीच कळत नाही. रोहिणी गिऱ्हाईकाची आणि पैसा आमचा, दिलीप बोलला. ज्ञान चिडून म्हणाला. आणि गिऱ्हाईकापासून रोहिणीला मूल झालं तर मग त्याचा बाप कोण, तू का मी? मला याचं उत्तर हवंय. तिला कधीच मूल होणार नाही असा मी बंदोबस्त करणार आहे, दिलीप म्हणाला. परंतु तू किंवा मी तिच्या अंगाला मुळीच हात लावायचा नाही. मी तिला स्पर्श करणार नाही. परंतु तू जर माझ्या गैरहजेरीत ते पाप केलंस तर आपल्या दोघांची मुडदे पडतील हे तू मुळीच विसरू नको. मला हे कबूल आहे. आणि त्या दिवशी दिलीप आणि ज्ञान यांच्यातील तो भयान संघर्ष संपला होता. त्या दोघांनी रोहिणीविषयी उभारलेला वाद निकालात काढला होता. रोहिणीवरच्या देहावर दोघांचीही मालकी नसून आपण दोघांनी तिच्या देहाचा उपभोग घ्यायचा नाही हे तो मान्य करून त्यांनी एका भयंकर अशा मानसिक जगातून स्वतःचीच मुक्तता करून घेतली होती. पुन्हा काही दिवस गेले. आता रोहिणीचा वाद थाट वाढला होता. ती पहिल्यापेक्षा अधिकच मोहक आणि अप्रतिम आकर्षक भासत होती. त्यामुळं ती ज्याला त्याला हवी हवीशी वाटत होती. तिच्या ओळखी वाढल्या होत्या आणि आता पूर्वीप्रमाणे मुखी अबोल राहिली नव्हती. आता तिच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द मशीन गनच्या गोळ्याप्रमाणे गडगडत होते आणि ती हसली म्हणजे सप्तस्वर निनादत आहेत असं वाटत होतं. ती इंग्रजी भाषा स्पष्ट आणि सुंदर बोलत होती आणि अभिनयाने तिच्या मूळच्या मोहक हालचालीला अनेक पैलू पाडले होते. परंतु ती कुणाच्याही हाती लागत नव्हती. हातातून मासोळी सळक निष्ठावी तद्वळ ती जवळ येऊन दूर जात होती आणि ती हाती यावी म्हणून कित्येक जीव झुरत होते. काही लोक येलेला पडले होते तर काही जीवावर उदार झाले होते. डायरेक्टर हेमचंद्राला तर तिचं वेडच लागलं होतं. तिचं उन्मादक तारुण्य त्याच्या डोळ्यात सलत होतं. तो त्या स्टुडिओत सर्व शक्तिमान होता. मी म्हणणारे त्याच्यापुढे नांगी टाकीत होते. त्याचे शब्द अनेकांना जगवू शकत होते तर त्याची गैरमर्जी अनेकांना उपाशी मारू शकत होती. कित्येकांचं भवितव्य त्याच्या मुठीत होतं. परंतु रोहिणी त्याच्या मुठीत येत नव्हती. तिचं सुकाणू दिलीप ज्ञान याच्या हाती होतं. ती आपले प्रत्येक पाऊल त्याच्या तारावर टाकत होती याची हेमचंद्राला कल्पना होती. अनेकांच्या नाडी तो जाणत होता तर कैकांच्या नाड्या त्याच्या हातात होत्या तर अनेकांच्या खोडीही त्यांना माहीत होत्या. एके दिवशी एका चित्रपटाचे दिवसाचे चित्रण संपले तेव्हा हेमचंद्रानं दिलीपला जवळ बोलावलं आणि म्हणाला, आज रात्रपाळीचं शूटिंग आहे. तेव्हा रोहिणीला रात्री काम करावं लागतं. आणखी काय हुकूम आहे, दिलीपनं विचारलं. आणि हेमचंद्रानं 500 रुपये काढून त्याच्या हाती दिले आणि म्हणाला, ही मुलगी मला पसंत आहे. मी तिचा भविष्यकाळ उज्ज्वल करीन. तुम्ही घरी जा. पण जातेवेळी तिला समजून सांगा की मी जे सांगेन ते ऐकायचं. कसलीही तक्रार करायची नाही. बस. बरं आहे साहेब, दिलीप बोलला आणि लगेच त्यानं ती गोष्ट ज्ञानला सांगितली. त्यांनी त्या दोघांनी रोहिणीला एका बाजूला नेऊन सर्व काही समजावून सांगितलं. दिलीप म्हणाला,
हेमचंद्र तुला पुढील चित्रपटाची नायिकाच करणार आहेत, तेव्हा तू उगीच ओढून धरू नको. ते सांगतील तशी वाग, भिवू नको. आम्ही दोघं या झाडाखाली बसून तुझी वाट पाहतो, जा. ते ऐकून रोहिणी सरकली. तिला पुढील प्रसंगाची कल्पना आली. आणि तिचे हृदय धडधडू लागलं. ती काहीच बोलली नाही. मानेनच होकार देऊन वळून परत स्टुडिओत निघाली. तो शमशीर आला. त्यांना रोहिणीला पाहिली, पण दिलीप आणि ज्ञान दिसताच त्याला बगल दिला आणि म्हणाला, काय रे दिलीप, ज्ञान, अरे तुमचं हे जहाज चालू झालं की नाही? तेव्हा ते दोघे लाजले, काहीच बोलले नाहीत. तेव्हा पुन्हा शमशीर म्हणाला, हरकत नाही, परंतु आजपासून ते निश्चित चालू होणार आहे. मला आताच हेमसाहेबांना सांगितलंय. असं म्हणून शमशीर बेगुमानपणे पुढे गेला आणि दिलीप ज्ञानची जोडी त्या झाडाखाली बसून रोहिणीची वाट पाहू लागली. ते दोघं मनात म्हणत होते, आज आमच्या भाग्योदयाला खरा आरंभ झाला आहे. आता खऱ्या अर्थानं शमशीरचे शब्द खरे होऊन संपत्ती आपल्या पायानं आमच्या पायाकडे पळत येणार. जर पुढे हेमचंद्रानं रोहिणीला हिरोईन केली तर मग या मुंबईत आमच्या नसारखं नशिबवान दुसरं कोण नाही. परंतु ही रोहिणी, जिच्यासाठी पहिल्या गिरायकानं पहिल्या दिवशी आम्हाला 500 रुपये दिले, ती रोहिणी शेवटपर्यंत आमच्या मुठीत कायमची राहील का? का एखाद्या हेमचंद्रासारख्या श्रीमंताची कायम रखेली म्हणून राहील? पुन्हा आम्ही उघडे पडू. ते दोघे 500 रुपये मुठीत घेऊन पुढं काय होणार याचा विचार करत होते आणि त्यांचे 4 डोळे समोर दिसणाऱ्या हेमचंद्राच्या खिडकीवर स्थिरावले होते. त्या बंगल्यात अजून प्रकाश दिसत होता. खिडकीची काच चकचकत होती. रोहिणी मुंबई स्टुडिओमध्ये इकडून तिकडे फिरत होती. ज्या अर्थी अजून आपला मेकअप नाही, त्या अर्थी आज निराळा प्रकार आहे हे ती समजली आणि धडधडते अंतःकरण घेऊन पुढील प्रसंगाची वाट पाहत होती. थोड्या वेळाने एक नौकर आला आणि रोहिणीला हळूच म्हणाला, रोहिणीबाई, तुला हेमसाहेबानं खोलीवर बोलावलं आहे. तशी ती बावरी झाली. तिच्या काळी जे काय की थरारलं. आज आपण शीलभ्रष्ट होणार. आज आपलं कौमार्य भंग होणार आणि आजपासून एका नरकपुरीत प्रवेश करणार. आपल्या जीवनाला नवे वळण लागणार आणि आपण एका बाजार बसूया कसबिनीचं जीनं जगणार. असा विचार करीत ती हेमचंद्राच्या खोलीत गेली. तेव्हा तो दारू पिऊन धुंद झाला होता. आता त्याला फक्त रोहिणी हवी होती. तिची ती तारुण्यानं मुसमुसणारी काया हवी होती. तो मनात अधीर झाला होता. ती समोर आली आणि शांत उभी राहिली. तो उगीच ओढून धरू नको. ते सांगशील तशी वाग, भिवू नको. आम्ही दोघे या झाडाखाली तुझी वाट पाहतो, जा. हे दिलीपचे शब्द तिच्या कानात गरजू लागले आणि ती हसली. हेमचंद्राला धीर निघाला नाही. त्यानं धावत जाऊन तिला मिठी मारली आणि करकचून कवटाळली. तिच्या सुंदर ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तो तिची भराभर चुंबन घेऊ लागला. उपाशी लांडग्याप्रमाणे त्याचं मन पिसाट झालं. त्यानं भरकन तिचं पातळ सोडलं आणि गपकन दिवा मालवला. आणि ज्ञान आणि दिलीप यांनी एकमेकांकडे पाहून निश्वास टाकले. उशिरानं शमशीर आला. तो हसतच म्हणाला, तुम्ही माझं ऐकलं. आता तुमचं नक्कीच भलं होणार आहे, कारण तुम्ही हे पाखरू अगदीच जीव घेणार आणलं आहे. हेमचंद्रासारख्याला तिच्या जवळ घ्यावी म्हणजे काय मामूली बात नव्ह. आजपासून तुमच्या तकदीराचा रस्ता खुला झाला. पण पण काय दादा? पण म्हणजे असं की पुढं मागं आपणही तुमचं गिराईक होऊन तुमच्याकडे यावं असं मलाही आता वाटू लागलाय. शमशीर गंभीर होऊन म्हणाला, पैशाचा प्रश्न नाही. तुम्ही सांगाल तो भाव मला मंजूर आहे. अरे मला तरी कुठं पदरचे पैसे द्यायला लागणार आहेत. मीही कुणाचा तरी दुसऱ्याच्या खिसा कापणार आणि तुमच्या खिशात घालणार. इतक्यात रोहिणी आली. तिचं सर्वांग घामानं डबडबलं होतं. ती पिळून निघाली होती. एक सुंदर फूल कुस्करून फेकावं तशी तिची अवस्था झाली होती. ती मनातल्या मनात जळफळत होती. मग ती तिघं घरी निघाली. परंतु घरापर्यंत कोणी कोणाशी बोललं नाही. रोहिणी घरी जाताच अंथरुणावर पडली आणि तिला झोपेत फणफणून ताप आला आणि त्यामुळं
ते 8 दिवस जागची उठलीच नाही. पुढे रोहिणीला बरं वाटू लागताच एके दिवशी दिलीप तिला घेऊन एका कुटुंब नियोजन केंद्रावर गेला आणि माझं नुकतंच लग्न झालं असून तूर्त आम्हाला मूल नको आहे, कारण मला नोकरी नाही, असं त्याने एका अधिकाऱ्याला सांगितलं आणि संतती नियमाचं साधन म्हणून रोहिणीला लूप बसून घेणं भाग पडलं. धन्यवाद.